कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिली स्थानिक प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। अधिकाऱ्यांकडे पहिले जनतेचे प्रश्न सोडून होत नाही आहेत आणि केंद्र शासनाच्या योजना किंवा त्यांचा प्रचार करण्याचं काम सध्या कल्याण डोंबिवली महापालिका करत आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। भारत संकल्प यात्राचा अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे, जो आपल्या महानगरपालिकामध्ये 15, 16, 17 टप्पा 2 मध्ये होणार आहे। त्यात आयुष्मान भारत कार्ड आणि इतर स्कीम्सचा जास्तीत जास्त सॅच्युरेशन करण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे। तर सगळे लाभार्थी ज्यांचा अजूनपर्यंत कार्ड नाही झालेलं आहे किंवा त्यांना PM स्वनिधी अंतर्गत लाभ घ्यायचा आहे, तर त्यांनी तिकडे येऊन त्या स्कीमचा लाभ घ्यावा। कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिली स्थानिक प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। अधिकाऱ्यांकडे पहिले जनतेचे प्रश्न सोडून होत नाही आहेत आणि केंद्र शासनाच्या योजना किंवा त्यांचा प्रचार करण्याचं काम सध्या कल्याण डोंबिवली महापालिका करत आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। विकसित भारत 1947 स्वातंत्र्यानंतर हळूहळू प्रगती आणि विकसित होत गेलेला आहे, परंतु आता फक्त एक ठराविक पक्षाची आणि ठराविक लोकांची जाहिरात करण्याचं काम सध्या महापालिकेकडे राहिलेलं आहे। महापालिका अजून आरोग्याची सेवा उपलब्ध नाही आहे आणि आपल्या रुक्मिणी हॉस्पिटल बघा, तुम्ही शास्त्रीनगर हॉस्पिटल बघा, आयुष्यमान भारत, विकसित भारत याचे कार्यक्रम घ्या। अधिकाऱ्यांनी कामं कधी करायची लोकांची, हा मुळात प्रश्न आहे। अधिकाऱ्यांना लोकांना कामं करण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि या नको त्या कामाला अधिकाऱ्यांना जमण्याचं काही काम नाही। भारत सरकार त्यांच्या परीने जाहिराती करते आणि त्यावर खर्च करते, तर लोकांना समजतं आणि लोक आता काही दुधकुळी राहिली नाहीत, लोक सगळे सुज्ञ आहेत, लोकांना कळतं आहे कोण काय करतं काय नाही। त्यामुळे शासनाचं काम करावं व महापालिका कर्मचाऱ्यांचं काम करायला द्यावं आणि कर्ज नागरिकांना नाही मिळावा, अशीच आमची रास्त अपेक्षा आहे।